करिअर आज फक्त नोकरी राहिलेलं नाही, ते ओळख बनले आहे. पद, पगार, प्रगती, परफॉर्मन्स या सगळ्यांच्या शर्यतीत आपण पुढे जातोय. पण एक प्रश्न शांतपणे मागे उभा आहे. या धावण्यात नाती मागे पडतायत का? मोठं घर, चांगली गाडी, स्थिर भविष्य मिळवताना अनेकदा मनातला माणूस मात्र दूर जातो. करिअर आणि नातं दोन्ही हवे असतं, पण दोन्ही सांभाळताना दुरावा नेमका कुठे तयार होतो हे समजून घेणं आजही खूप गरजेचं आहे. या व्हिडिओत आपण करिअरमुळे नात्यांमध्ये दुरावा का वाढतोय यामागची कारणं आणि त्यावरील उपाय जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत. मंडळी, आजच्या काळात हा प्रश्न खूप सामान्य झाला आहे. पूर्वी नात्यांमध्ये वेळ जास्त होता आणि अपेक्षा कमी. आज अपेक्षा जास्त आहेत पण वेळ कमी आहे. करिअर महत्त्वाचं आहे कारण ते आपल्याला ओळख, आत्मविश्वास, आर्थिक स्थिरता आणि सुरक्षित भविष्य देतं. पण त्याच वेळी नात्यांनाही वेळ, लक्ष, संवाद आणि भावनिक उपस्थिती लागते. समस्या करिअरमध्ये नाही, समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा करिअर इतकं पुढे जातं की नाते मागे पडू लागतात. म्हणूनच प्रश्न असा नाही की करिअर वाईट आहे का, तर प्रश्न असा आहे की करिअर वाढवताना नात्यांमध्ये अंतर का निर्माण होतं. याचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे वेळ कमी नाही तर प्राधान्य बदलत आहे. आज अनेक लोक म्हणतात वेळच मिळत नाही, पण खरं पाहिलं तर वेळ पूर्णपणे संपत नाही. प्राधान्य बदलतं. मीटिंगसाठी वेळ असतो, कॉलसाठी वेळ असतो, क्लायंटसाठी वेळ असतो, पण नात्यांसाठी नंतर बोलू असं होतं. आणि इथूनच दुरावा सुरू होतो. नात्यांना मोठ्या गोष्टी नको असतात, त्यांना फक्त थोडा वेळ, थोडं लक्ष आणि मनापासूनची उपस्थिती हवी असते. पण जेव्हा समोरच्या व्यक्तीला सतत वाटतं की काम नेहमी माझ्यापेक्षा महत्त्वाचं आहे, तेव्हा नात्यात नकळत अंतर तयार होऊ लागतं. करिअरमध्ये वाढ म्हणजे जबाबदाऱ्या वाढणं. टार्गेट, डेडलाईन, परफॉर्मन्स, स्पर्धा, अनिश्चितता या सगळ्याचा मानसिक ताण सतत डोक्यात चालू असतो. अशा वेळी माणूस घरी येतो पण पूर्णपणे घरी पोहोचत नाही. शरीर घरी असतं पण मन अजूनही कामात अडकलेलं असतं. याचा परिणाम नात्यांवर होतो. समोरच्या व्यक्तीला वेळ मिळतो पण जोडले पण मिळत नाही. बोलणं होतं पण संवाद होत नाही. साथ मिळते पण जवळीक जाणवत नाही. मग हळूहळू नातं, रिलेशनशिप कमी आणि रुटीन जास्त वाटू लागतं. तिसरं कारण म्हणजे आर्थिक स्थिरतेच्या शोधात भावनिक गुंतवणूक कमी होते. करिअरच्या मागे धावण्यामागे एक मोठं कारण असतं सुरक्षित भविष्य, चांगलं घर, मुलांचं शिक्षण, प्रवास, आरामदायी जीवन, आर्थिक सुरक्षितता. हे सगळं चुकीचं नाही, उलट गरजेचं आहे. पण इथे एक सूक्ष्म गोष्ट घडते. आपण नात्यासाठी मेहनत करत असतो पण त्याच नात्यासाठी वेळ देणं कमी करत जातो. आपण भविष्य सुरक्षित करताना वर्तमान रिकामं करत जातो. एक वेळ अशी येते की सगळं असतं, पैसा, सुविधा, स्थिरता, पण बोलण्यासाठी विषय नसतात. एकत्र राहतो पण एकमेकात राहत नाही. बऱ्याचदा करिअर वाढतं तसं अहंकारही नकळत वाढतो. करिअर यश देतं आणि यशासोबत आत्मविश्वास येतो, पण अनेकदा हाच आत्मविश्वास नकळत अहंकारात बदलतो. मी इतकं करतोय, माझ्यावर जास्त जबाबदारी आहे, तुला माझा ताण समजत नाही. ही वाक्य नात्यात अंतर वाढवतात. जेव्हा एक व्यक्ती स्वतःच्या संघर्षाला मोठं आणि समोरच्याच्या भावनांना लहान मानू लागतो तेव्हा नात्यात समतोल तुटतो. नातं हे तुलना नसतं, ते कोण जास्त करतो याचं गणित नसतं, ते दोघं किती समजून घेतात यावर टिकतं. प्रत्येक व्यक्तीची करिअरकडे पाहण्याची दृष्टी सारखी नसते. एकाला वेगाने पुढे जायचं असतं, दुसऱ्याला स्थिर, शांत आणि संतुलित आयुष्य हवं असतं. एकाला रिस्क घ्यायची असते, दुसऱ्याला सुरक्षितता महत्त्वाची वाटते. इथे मतभेद होणं स्वाभाविक आहे. समस्या मतभेदात नाही, समस्या तेव्हा होते जेव्हा एक जण दुसऱ्याच्या निवडीला कमी समजू लागतो. तू ॲम्बिशियस नाहीस, तुला फॅमिलीची व्हॅल्यू नाही, अशा वाक्यांनी मतभेद थेट भावनिक जखम बनवतात. डिजिटल जगाने अंतर अजून वाढवलं आहे. पूर्वी काम ऑफिसमध्ये संपायचं, आता काम मोबाईलमध्ये राहतं. मेल, मेसेजेस, कॉल्स, अपडेट्स, नोटिफिकेशन्स, कामाचा शेवटच उरत नाही. नात्यातली सर्वात मोठी समस्या आज वेळेची नाही, अटेन्शनची आहे. समोर व्यक्ती बसलेली असते पण लक्ष स्क्रीनवर असतं. संवाद सुरू असतो पण मन नोटिफिकेशनकडे धावत असतं. हे छोटं वाटतं पण नात्यात त्याचा समतोल परिणाम करतो. कारण दुर्लक्ष हे नेहमी मोठ्या भांडणाने नाही, छोट्या सवयींनी जाणवतं. करिअरमुळे शहर बदलतात, वेळ बदलतात,
दिनक्रम बदलतो, कधी लॉंग डिस्टन्स येतं तर कधी शिफ्ट टायमिंग्स, कधी वेगवेगळ्या टाइम झोनची अडचण. अशा वेळी नातं टिकवण्यासाठी जास्त जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, कारण अंतर फक्त किलोमीटरचं नसतं, अंतर सवयींचं, वेळेचं आणि भावनांचं असतं. जर दोघांनी जाणीवपूर्वक नातं जपलं तर फिजिकल डिस्टन्स हळूहळू इमोशनल डिस्टन्स बनतं. मग चूक नेमकी कोणाची? करिअरची, नात्याची की माणसांची? खरं उत्तर, चूक बहुतेक वेळा करिअरची नसते, चूक असते संतुलन हरवण्याची. करिअर नातं तोडत नाही, पण करिअरच्या नावाखाली दुर्लक्ष, थकवा, अहंकार, कमी संवाद आणि सततचं पोस्टपोनिंग नातं कमकुवत करतं. नातं एका मोठ्या कारणाने तुटत नाही, ते छोट्या छोट्या दुर्लक्षांनी हळूहळू दूर जातं. मग यावर उपाय काय? उपाय करिअर सोडणं नाही, उपाय नातं विसरणं नाही, उपाय आहे दोन्हींची जागा स्पष्ट ठेवणं. काम महत्त्वाचं आहे, पण माणसंही तितकीच महत्त्वाची आहेत. कमाई गरजेची आहे, पण जोडले पण त्याहून गरजेचं आहे. भविष्य बांधणं महत्त्वाचं आहे, पण वर्तमान जगणंही तितकंच महत्त्वाचं आहे. संवाद हा लक्झरी नाही, तो नात्याचा ऑक्सिजन आहे. नातं टिकवण्यासाठी रोज मोठं काही करावं लागत नाही, पण रोज थोडं खरं असावं लागतं. थोडा वेळ, थोडं ऐकणं, थोडं समजून घेणं आणि थोडं मनापासून उपस्थित राहणं. करिअर आणि नातं ही एकमेकांच्या विरोधात उभी असलेली दोन बाजू नाहीत, पण त्यांना सांभाळण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते, जाणीवही लागते. करिअर आपल्याला यश देतं, पण नातं त्या यशाला अर्थ देतं. पैसा घर बनवू शकतो, पण आपलेपणा त्याला घर पण देतो. म्हणून करिअर नक्की घडवा, मोठं व्हा, पुढे जा, पण त्या प्रवासात तुमच्यासोबत चालणारी माणसे मागे पडणार नाहीत याचीही काळजी घ्या.